नागपूरच्या मानकापूर उड्डाण पुलावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरून गेले आहे। शालेय विद्यार्थ्यांनी भरलेल्या व्हॅनला समोरून आलेल्या स्कूल बसने जोरदार धडक दिली। या अपघातात 2 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 8 विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत। मृतांमध्ये भौसन विद्यालयातील 6वीतील विद्यार्थी सानवी देवेंद्र खोब्रागडे आणि स्कूल व्हॅन चालक ऋतिक कनोजिया यांचा समावेश आहे। मिळालेल्या माहितीनुसार ही दुर्घटना नागपूर उड्डाण पुलावर झाली। मागील काही दिवसांपासून उड्डाण पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावर वाहतूक कोंडी होत होती आणि एका बाजूने दोन्ही दिशेने वाहतूक सुरू होती। त्याच वेळी कोराडी येथून भौसन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी व्हॅन मानकापुरा पुलावरून जात होती। याच वेळी विरुद्ध दिशेने नारायणा विद्यालयाची रिकामी बस वेगानं येत होती। बस चालकाचा वेग आणि बेपर्वाईमुळे समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला। धडकेचा जोर इतका जबरदस्त होता की व्हॅनचा भाग अक्षरशः चेंदामेंदा झाला। विद्यार्थ्यांचा ओरडण्याचा आवाज, आजूबाजूला पसरलेला गोंधळ आणि अपघाताचे दृश्य पाहून स्थानिक नागरिक धावून आले। तातडीने सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले। 8 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। मृत विद्यार्थिनी सानवी आणि व्हॅन चालक ऋतिक यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले होते, मात्र डॉक्टरांचे प्रयत्न निष्फळ ठरले। या अपघातानंतर पालक संघटना आक्रमक झाल्या असून वाहतूक सुरक्षेच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे। शालेय विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करून फिटनेस नसलेल्या गाड्या रस्त्यावर का धावत आहेत, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला। विशिष्टतः RTO प्रशासन आणि वाहतूक विभागाकडे बोट दाखवले जात आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।